तळणी परिसरात ढगफुटी सदृश पावसाचे थैमान, शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान, शेतातून वाहिल्या 2-3 नद्या। दहिफळ खंदारे नदीचे पाणी शेतात घुसले, शेतकऱ्यांमध्ये हळहळ, तातडीने पंचनाम्याची मागणी। मंठा प्रतिनिधी। मंठा तालुक्यातील तळणी, हनवतखेडा, दहिफळ खंदारे, गारटेकी, लिंबखेडा, सासखेडा, सरहद वडगाव, आनंदवाडी उसवद, देवठाणा आदी परिसरात दिनांक 21 जुलै 2025 रोजी रात्री अचानक झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांची अक्षरशः वाताहत झाली आहे। इतका जोरदार पाऊस झाला की काही मिनिटात शेतातून 2 ते 3 नद्या वाहू लागल्या। दहिफळ खंदारे नदीचे पुराचे पाणी थेट शेतात घुसल्याने शेतातील सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस ही सर्वच पिके पाण्यात बुडाली आहेत। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पिकांवर औषध फवारणी, नांगरणी, पाळी आणणे, बियाणे यावर हजारो रुपये खर्च केला होता, मात्र आता सर्व काही संपले आहे। मोठ्या मेहनतीनंतर पेरणी झाली होती, पण निसर्गानेच घाव घातल्यामुळे पुन्हा नव्याने काही सुरू करणे शक्य नाही। शेतात एकही धुरा बांध राहिला नाही। स्थानिक शेतकरी धनंजय गणगे यांनी सांगितले की इतका मोठा पाऊस झाला की शेतात एकही धुरा बांध शिल्लक राहिलेला नाही। हे ढगफुटी सदृश पाऊस होते, शेताच्या मधून नदी वाहू लागली, आमचं पाणी, श्रम, खर्च सगळं पाण्यात गेलं। त्यांनी पुढे सांगितले की खूप मोठा खर्च केला होता, नांगरणी, पाळी, फवारणी, आता पुन्हा सगळं शून्यावर। इतकं नुकसान झालं आहे की यावर्षी शेती करायची इच्छा मरते। सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, भविष्यातील पेरण्या धोक्यात। शेतात गाळ साचल्यामुळे जमीन कामासाठी अयोग्य झाली आहे। अशा परिस्थितीत पुन्हा पेरणी करणे अत्यंत अवघड आहे। काही ठिकाणी तर मुळासकट पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, ग्रामस्थांची मागणी। शासन व प्रशासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसह तांत्रिक मार्गदर्शन द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। अन्यथा शेतकऱ्यांचे आत्महत्येकडे ओढले जाणे थांबवता येणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला।